हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. आजचा व्लॉगची सुरुवात खूप आधीचा व्लॉग आहे हा. जेव्हा पाऊस वगैरे खूप सुरू होतं 2-3 दिवस तेव्हाचा व्लॉग आहे. आम्ही पावसात शाळेत आलो आणि शाळेत आल्यावर भयानक पाऊस सुरू होता आणि आम्ही असं बघत होतो. मुलं यायचेच होते तेव्हा, 1-2च मुली आल्या होत्या. त्याच्यामुळे मी बाहेर येऊन बघत होती किती पाऊस आहे, किती मुलं येत आहेत, किती नाही येत आहे. मुलं बऱ्यापैकी आले, पण सुट्टी जाहीर केल्यामुळे मुलांना सगळ्यांना सुट्टी द्यावं लागली आणि मुलांना घरी पाठवावं लागलं. याच्या आदल्या दिवशी पण सुट्टी दिली होती, ती म्हणजे कलेक्टरकडूनच सुट्टी दिली होती. आणि पण आज वाटलं की आज होणार शाळा, पण आज पण शाळा नाही झाली. आज शाळेमध्ये तर मुलांना सुट्टीच दिली होती, पण आम्ही थांबून आमचे कामं करून घेतले. आता मी वरती चालली. मम्मी बोलली होती की मस्त छान छान झाडं म्हणजे असं सांबार वगैरे मम्मीने लावलं होतं, तर ते पाहायला आता जाऊया. काय मला दिसत तर नाही आहे. आज सकाळपासून पाऊसच सुरू आहे तसा. आणि एक मिनिट, बस एवढंच आहे. एवढंच आहे. चवळीची भाजीच आहे वाटते. इकडे एक दिसतंय छोटंसं. इथं पण काही नाही आहे. इथं भरपूर लावायचं आहे, पण कधी होते माहीत नाही आता. इकडे भरपूर आहे. ही जी जागा आहे ना, इथे आमच्या घरी रूमच काढायची असं चालू होतं, पण आमच्या दादूला पाहिजे होतं की ॲलोवेरा वगैरे किती छान झालं आहे. हा मोगऱ्याचं झाड आहे त्याच्या साईडला. सो चलो, मला वाटलं सांबार वगैरे लागला असेल तर मी तोडून आणेल, पण नाही आहे सांबार. हे बघा, पुदिन्याचं वगैरे झालं आहे. मी खालून दाखवते सगळं. तर नाही आहे. हे आहे शिवफूल. शिवजीला जे वाहतात ना, ते आहे हे शिवफूल. नाही नाही, फुलं हे नाही का जी, कुठंच नाही. हा नाही, मम्मी म्हणे लावलाय पण काय दिसला नाही. हा, हे इथं आहे. मी वर गेली पाहासाठी. नाही लागत आहे आता. हो, इथं आहे खरं. मी वर गेली. हो, एवढं पान नाही पाहिजे. इकडे ठेवा लागन, खाली ठेवा लागन. मिरची किती? 1 2 3 इकडे आहे. हे एक लागत आहे 4 मिरची. हा ॲलोवेरा. तर पुदिना आहे, भरपूर आहे.
इकडे एक मिरचीचं झाड दिसतंय. मिरचीच आहे ना, वाटत मिरचीच. बेस्ट आउट ऑफ वेस्टचं उदाहरण हे कशा कशात लावलाय. ही बकेट, जी पेंटची बकेट येते ती ही बकेट आहे. त्याला पेंट करून मम्मीने लावलं आहे. आणि हे असे जे तेलाचे जे पिपे राहायचे ना, त्याच्यामध्ये भरपूर झाडं. हे पपईचं इथं हे कसं होईल झाड, हे काढून लावा. हे शमीपत्राचं झाड आहे असं मला वाटत आहे, नक्की नाही आहे पण असेलच. शमीपत्राचं झाड. मेरी छूनर हो. मनी प्लांट भरपूर आहे. आणि हा जो झाड आहे ना जगन्नाथीचं, याला भरपूर फुलं लागले होते आणि त्या कलरचे भरपूर. आणि हे जे गुलाब आहे याला पण भरपूर गुलाब लागते, कवडेस खूप सारे. जेव्हा लागेल ना तेव्हा एखादी वेळा दाखवेल मी. सो हे छोटे छोटे फुलं. असं होतं माझ्या मम्मीचं, स्पेशली मम्मीचं. आता तर ठीक आहे, आता तर कुंड्यात लावलं आहे जेव्हा. सो असं होतं माझ्या मम्मीचं छोटंसं गार्डन. तिला भरपूर आवड आहे झाडं लावायची, झाडं जगवायची. भरपूर ते असं फुलांचे झाडं वगैरे लावायचे खूप आवड आहे तिला. आणि म्हणजे वांगे, मिरची हे सगळं तर लावतातच घरी. आमच्याकडे तर सगळेजण लावतात आपापल्या घरी. पण फुलांची पण एक वेगळीच आवड आहे माझ्या मम्मीला. आणि त्याच्यात सगळीकडे लावायची खूप आवड आहे. आणि आत्ताच नाही, खूप आधीपासून ते झाडं लावते. आधी तर इतके झाडं असायचे की म्हणजे झाडं असायचे आमच्याकडे. आता तर थोडे कमी आहे, पण आहे तिला आवड. ही कुंडी इथून उचलायची, तिकडे ठेवायची. ज्या कुंडीला फुलं चांगले आलेले असेल ते बरोबर समोर ठेवते ती बरोबर त्या दिवशी. आणि बाकीच्या कुंड्या त्या जागेवर नेऊन हे करत राहते. म्हणजे काय समोर ठेवायचं, काय मागे ठेवायचं सगळं तिला माहीत आहे. आणि खूप छानही वाटतं. मला नाही सवय ते सगळं करायची, किंवा मला कधी गरज नाही पडली असं म्हणायला हरकत नाही हे सगळं करायची. कारण माझी मम्मी सगळं करते झाडांचं आणि पप्पा तिच्या मदतीला असतात. सो असावा एक छंद म्हणतात तर नक्की म्हणजे खरं आहे ते. आणि तो छंद आहे मम्मीला झाडांचा. मम्मीने कंच भाजले होते आणि हे ते गोडवाले असतात ना, स्वीट कॉर्न, ते असे होते. मग आम्ही खाऊन घेतलं. संध्याकाळ झालीच होती आणि माझा इथे अभ्यास सुरू होता. अभ्यास करताच मम्मी कंच भाजून आणली आणि मी ते सगळं खाऊन घेतलं आणि मग माझा अभ्यास पूर्ण केला. आमच्या ना प्रिन्सिपल मॅडमनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो पाठवला रेनबोचा. आणि म्हणून मी लगेच आली वरती बघायसाठी की खरंच रेनबो आमच्याकडे पण निघाला असेल म्हणून. आणि इतका सुंदर रेनबो निघाला होता. असं होतं, मी पहिल्यांदा असं फेस टू फेस बोलून म्हणजे व्लॉग करण्याचा प्रयत्न करते. जर मला हा एडिट करताना छान वाटला, जर मला वाटलं की हे ठेवावं व्हिडिओमध्ये, तर मी प्रयत्न करेल की मी असं. आता मी हे शॉर्ट बनवेल म्हणून मी
असं वर्टिकली घेतलेलं फुटेज वर्टिकली घ्यायला सुरुवात केलं आहे. पण जर मला वाटलं ना की हे तसंही हे 3 मिनिटाच्या वर जाणार आहे तर मला हे व्हिडिओमध्येच टाकावं लागणार आहे. जर मला हे छान वाटलं ना तर मी प्रयत्न करेल की मी हॉरिझॉन्टली जसे व्लॉग बनवले जातात तसं बनवण्याचा प्रयत्न करेल. सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.